मोरे यांचा जर विचार केला तर आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय शुभमंगल डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जी स्क्रीन LED स्क्रीन आहे ती आपल्याला या ठिकाणी नक्कीच स्पॉन्सर्स केलेली आपल्याला पाहायला मिळते। तसेच सुयोग पाटील यांच्याकडून फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली गेलेली आहे। या सर्व दात्यांचं मी पुन्हा एकदा या कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देईन आणि इथे आपण सेमीफायनलचा थरार नक्कीच अनुभवणार आहोत। तर पाहायला मिळेल एका बाजूला दिवेश पाटील सज्ज झालाय फलंदाजी मार्कवर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रेषित हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर राहुल या ठिकाणी सज्ज होत असताना सेमीफायनलचा पहिला चेंडू ते मात्र पहिला चेंडू जर पाहिला तर पंचांचे दोन्ही हात बाजूला रात्रीच्या वेळेस सर्कस या ठिकाणी नक्कीच थोडीशी करताना आमचे पंच जर पाहिले तर डान्सिंग मुवमेंट मध्ये देखील या पंचांना आपण पाहिलंय। सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल शुभारंभ ज्या पद्धतीने झाला एक्स्ट्राच्या रूपाने रन्स आली होती त्यानंतर आपण पाहतोय सिंगल रन्स खूप महत्वाचं आहे। स्ट्राइक रोटेड अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये आपण महत्वपूर्ण ठरते आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं। सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वर 2 धावा पाहायला मिळत आहेत। राहुल एक महत्वाचा गोलंदाज म्हणून शिवराज वेऊर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय ओपनिंग गोलंदाज आहे। हो पायावर चेंडू अगदी आदळलाय चेंडूवर इथे पाहतोय आपण लेग बाईच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल धावसंख्या 1 ने वाढेल। 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहेत। 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर हेच दोन संघ अगदी सुरेख खेळी केली होती आणि आजच्या रात्रीमध्ये इथे दखल झाल्या आहेत। पुढचा चेंडू स्वीप शॉट केलाय परंतु हा चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार येतोय चौकार। ही आहे दिवेश पाटीलची ताकद नक्कीच ज्यांनी 2023 हा वर्ष गाजवला होता। अगदी 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारल्या होत्या तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अप्रतिम या ठिकाणी फेस करत असताना सिंगल रन्स बनवली त्यानंतर आपण पाहतोय चौकार देखील आलाय या ओव्हर मध्ये। हलक्या हाताने पहा हा इंटेलिजंट क्रिकेट ज्याला म्हटलं जातंय अगदी दिमागाचा उपयोग केला दिवेश पाटीलने कारण की म्हटलं ना मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल रन्स जी गरजेची असते तेच मात्र इथे माइंड पाहायला मिळाले ते म्हणजे दिवेश पाटील। चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झालाय इथून पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। हलक्या हाताने इथे डिक्लेअर झोन क्लिअर होईल धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल। 5 धावा आतापर्यंत स्कोर 8 धावा आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत। सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आपण पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे दिवेश आणि प्रेषित ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थाने जर म्हणायचं झालं तर अगदी हाच संघ होता हाच संघातील गोलंदाज आणि या गोलंदाजा समोर जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम दिवेश पाटीलने केला। परंतु पुढचा वर्ष जर पाहिला तर 2024 चा संघ होता शिवराज वेऊर आणि त्यातील एक खेळाडू असा आपल्याला पाहायला मिळाला गत वर्षी ज्यांनी 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावले गेले असा हा खेळाडू जर पाहिला तर मिस्टर ऋषी जो आपल्याला पाहायला मिळतोय अगदी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडून देखील पराक्रम झालेला पाहायला मिळतोय। 6 चेंडूवर 6 चौकार म्हणजे दोन्हीही संघ जर पाहिले तर मातबदार आहेत। खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करत असताना अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये खेळाडूंची इथे मात्र वर्णी लागली जाते। जबरदस्त फलंदाज आता मात्र सूरज उपाध्याय आलेत गोलंदाजी ट्रॅक वर कालच्या दिवसात अप्रतिम गोलंदाजी केली होती सूरज उपाध्यायने। आता मात्र या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील पाहणे गरजेचे आहे। इथून जर पाहिला तर दिवेश थोडीशी चुकले गेले
चेंडू खेळायचा होता ऑन द राईज आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू थोडासा चकवा निघून गेला सरळ डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन येईल. या सिंगलच्या मदतीने डबल फिगर मध्ये धावसंख्या इथे मात्र आकारली जाईल. 11 धावा स्कोर कार्डवर. 11 धावा लागलेत आतापर्यंत. हो इथे मात्र पाहायला मिळेल थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी इथे मात्र इशारा दिलाय, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना. हो चुकल्यात. इथे मात्र आपण पाहतोय प्रेषित चांगली गोलंदाजी या ठिकाणी. थोडस वेग दिला या चेंडूला आणि हलकासा टर्न पाहायला मिळाला. सूरजच्या या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. येणारे 4 चेंडू महत्वाचे असतील. प्रेषित हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होत नाही. चांगल्या चेंडू मध्ये जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेताना साई गणेश सातपाडी ए संघ दखल झालाय सेमीफायनल मध्ये. इथून फायनलचा नक्कीच तिकीट आकारला जाईल, परंतु हा तिकीट कोणाकडे असेल ते देखील पाहणे गरजेचं आहे. फटका तर सजवलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाबू आपल्याला पाहायला सोनू आहे आणि सोनूकडून चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र शॉट सिलेक्शन अगदी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतंय. घुटना टेक, तमाशा देख. इथे मात्र आपण पाहतोय दिवेश पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. अगदी नक्कीच आपण आस्वाद घेऊया या ऑर्केस्ट्राचा सुद्धा. ओव्हर झाल्यानंतर आपण नक्कीच आस्वाद घेऊया, कारण की मनोरंजन आहे. मनोरंजन माणसाला थोडस फ्री माइंड करून देते, हेच नक्की आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच या चेंडूवर सिंगल रन्स घेतली गेली. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. तीन सिंगल, 2 डॉट आणि 1 चौकार च्या माध्यमातून ही ओव्हर कंप्लीट होते. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते 3 सिंगल, 2 डॉट, 1 चौकार. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरची समाप्ती झाली. थोडस नेटवर्क या ठिकाणी जर पाहिलं तर डाऊन असल्या कारणाने इथे मात्र स्क्रीन जी आहे ती थोडीशी अपडेट होताना थोडी लेट होते. पण पाहूया पुन्हा एकदा सत्यम आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न दिवेश पाटील ते विकेट गमावतोय. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दिवेश पाटील गेलाय. नक्कीच काही क्षणातच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर DPL स्पर्धा ही नक्कीच आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी अगदी धनसानकरांचा नक्कीच मन लागलं जातंय. पण पाहूया या मैदानामध्ये सत्यम पुन्हा एकदा भावेश पाटील आलाय. इथून जर पाहिलं तर भावेश पाटीलच्या अगदी बॅटला हा चेंडू नक्कीच लागलेला नाहीये. पंचांचा इशारा लेगबायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 19 धावा. दिवेश पाटील काही जबरदस्त फलंदाजी केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करत होता, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट देखील गमावून बसलाय. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण करेल. शुभम आपल्याला पाहायला मिळाला. चांगली क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवत असताना 1 सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. 20 धावा स्कोर कार्डवर. भावेश पाटील जोडी जर पाहिली तर दिवेश आणि भावेशची अगदी चर्चेत आहे, परंतु इथून जर पाहिलं तर दिवेश बाद झाल्यानंतर आता भावेशच्या अगदी खांद्यावर या ठिकाणी जबाबदारीचं ओझं आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला रिलीज केलंय. चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन साइड रिजनला खेळून काढलंय. सिंगल रन्स आणखीन येईल. या सिंगलच्या मदतीने 21 धावा 1 गडीच्या मोबदल्यात.
चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झालेत. इथून 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फटका चांगला आहे. आपण पाहतो डिक्लेअर झोन कडे चेंडूला इथे लावलं जात आहे. सिंगल रन्स मिळेल. आणखीन एक रन स्कोर कार्ड वर वाढली जाईल. धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा झालेत. एक गडी नक्कीच बाद आहे, परंतु चांगलं या ठिकाणी षटक हाताळलं गेलंय सत्यमच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ते चांगली क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 4. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. या षटकामध्ये हाणामारी होईल, परंतु गोलंदाजी मार्कवर आलाय रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना षटक क्रमांक 4. सुमित कडून या ठिकाणी थोडीशी चर्चा केली जाते या स्पर्धेबाबत, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून कानमंत्र दिला गेलाय तर म्हणजेच रोहित याला. पण बघूया या कानमंत्राचा कसा उपयोग करेल. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच भावेश पाटील ते मात्र थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन द राईस खेळतोय या चेंडूला. चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते 24 धावा. प्रेषित आणि भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून जर पाहिलं तर रोहित पहिला चेंडू टाकून झाला. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर दुसरा सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना असणार आहे. एका बाजूला नक्कीच काशीपाडा बी संघ सज्ज असेल तर दुसऱ्या बाजूला याच मैदानावर आई भवानी दनसार संघ. आज सेकंड सेमीफायनलचा सामना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 25 धावा लागल्या आहेत. चेंडूला पाहिलं जाईल. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आता मात्र 26 धावा झाल्या आहेत. रोहित पुन्हा एकदा भावेश पाटील साठी. बॅटची हलकीशी एज लागते. इथे चुकी करतायत सूरज. अगदी चेंडू हातामध्ये पकडायचा होता आणि पकडला असता तर नक्कीच विकेट देखील मिळाला असता, परंतु या ठिकाणी सॅक्रिफाईस करतायत आपल्या विकेटचं. गडी बाद होईल. इथे जर पाहिलं तर नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेषित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अर्चू येईल. या ठिकाणी जर पाहिलं तर अर्चू येतोय. नॉन स्ट्राईक एंडवर असेल, परंतु भावेश पाटील या ठिकाणी स्ट्राईक घेतले. इथून स्ट्राईक घेतले तर धावसंख्या उभारावी लागणार आहे. हर्षद म्हणजेच अर्चू मैदानाच्या आतमध्ये असताना इथून पाहायला मिळेल 3 चेंडूचा खेळ झालाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय शिवराज्य वेऊर संघ ज्यांनी कालच्या दिवसात खूप चांगली कामगिरी केली आणि तोच संघ आज जर पाहिला तर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. इथून सेमीफायनल आणि फायनलचा प्रवेश कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर 28 रन्स 28 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा स्कोर कार्ड वर. हर्षद आलाय फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अर्चू कशा पद्धतीने खेळ हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडूवर सिंगल रन्स. चांगल्या पद्धतीने चेंडूला बॉडीला स्ट्रेच केलं आणि चेंडूला पकडलं गेलं. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. 29 धावा आतापर्यंत 2 गडीच्या मोबदल्यात. इथे चुकलेत. इथे मात्र फटका सजवायचा होता मोठा, परंतु भावेश पाटील इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद.
चला जाऊया. नक्कीच टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना झाला, ज्यामध्ये आपण पाहतोय काशीपाडा बी संघातील दोन खेळाडू श्याम भोईर आणि दुसऱ्या बाजूला धीरज पाटील. धीरज पाटील ज्यांनी 2 चौकार मारले त्याच्यासाठी 400 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि श्याम भोईर यांच्यासाठी 1 चौकार मारला त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. तर या रुपेश माळी यांच्याकडून आपण पाहतोय हा कॅश प्राइज आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि समीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समीरच्या माध्यमातून ही जी रक्कम आहे ती त्यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या जॉईन होऊया. आणि टॉस देखील असेल. सेकंड सेमीफायनलचा टॉस खूप महत्वाचा टॉस आहे. तर या ठिकाणी प्रवीण काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सेमीफायनल सेकंड सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. महत्वाची मॅच आहे, आपण पाहू शकताय. या श्याम आपण यायचं आहे जे 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि धीरज यांनी देखील या अगदी तब्बल 600 रुपये रुपेश माळीकडून आपण पाहतोय 600 रुपये या ठिकाणी कॅश प्राइज. सर्वप्रथम आपण पाहतोय या ठिकाणी कॅश प्राइज वितरण केलं जात आहे. खूप चांगली खेळी केली आज संघाला. जर पाहिलं तर सेमी फायनल मध्ये प्रवेश करून दिला असे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एस कॅमेरामॅन या ठिकाणी कॅमेरा ऑन करायचा आहे. आपण पाहू शकतायत कॅश प्राइज येत आहे 600 रुपयाचा. चला आई भवानी धनसार संघ कर्णधार आपण या ठिकाणी या आणि काशीपाडा ब संघ कर्णधार आपण लगेचच या. आमच्या प्रवीण दादांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. या लगेचच या आपण नाणेफेक करणार आहोत. अमोल भोईर या. येस, अमोल येत आहेत. काशीपाडा बस संघ कर्णधार आपण या लगेचच नाणेफेक करणार आहोत. सेकंड सेमीफायनलचा हा नक्कीच नाणेफेक होतय. आपण पाहतायत प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. येस, इथे मात्र नक्कीच कॉइन गेस केलं जाईल. सर्वप्रथम आपण पाहतोय कॉइन गेस या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहतोय चान्स दिला गेलाय आज घरच्या मैदानावर अमोल भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस केला जाईल आणि इथे पाहतोय आई भवानी धनसार संघ इथे नाणेफेक जिंकलाय. अमोल नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. जर पाहिलं तर घरचं मैदान आहे. दादा संघ असतील म्हणजे ज्या पद्धतीने आपण खेळतील या मैदानावर काय प्लॅनिंग आहे? प्रेक्षकाने किती मजा येईल या स्पर्धेमध्ये? प्लॅनिंग वगैरे काय नाही मिळत, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि ऍज अ कॅप्टन म्हणून तू कोणाला संदेश देईल आपल्या खेळाडूला की हा या स्पर्धेमध्ये चांगला खेळला पाहिजे? एक उत्कर्ष पाटील. येस, उत्कर्ष नाव या ठिकाणी नक्कीच घेत. अशा अपेक्षा पूर्णपणे उत्कर्षवर. काशीपाडा संघ नाणेफेक जिंकला असता तर काय सीझन असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्ही जोश मध्ये आहेत, फलंदाजी करायची आहे. एक चांगला टार्गेट नक्कीच तुमच्याकडे चांगले फलंदाज आहे त्यामुळे चांगला टार्गेट ठेवू शकतायत. तर घरच्या मैदानावर खेळणार आहे म्हणजे थोडस दबाव तुमच्यावर असणार आहे. काय म्हणतील या दबावाबद्दल? काय नाही, समोरची टीम पण आमचीच आहे, गावातलीच आहे, तर एवढं प्रेशर आम्ही नाही घेणार. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा, कारण की मॅच खूप महत्वाची आहे. जी सेमीफायनलचा पहिला राऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. तर या जाऊया मॅच कडे, जिथे आतापर्यंत 5 धावा जमवल्या गेल्या आहेत आणि ओव्हरचा जर विचार केला तर 1 षटक कंप्लीट केलं गेलंय. चांगली या ठिकाणी नक्कीच
क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला सातपाडी संघाचा. अगदी जर पाहिलं तर विकेट अजूनपर्यंत गेलेला नाही. एका बाजूला सुमित आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच फलंदाज सूरज. सुमित आणि सूरजची जोडी शिवराज्य वेऊर संघाकडून षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज आदित्य. कालच्या दिवसात आदित्यने चांगली कामगिरी केली होती. इथून मात्र आज महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय इथे थांबवून ठेवण्याचं काम केलंय. पहिल्या चेंडूवर कुठलीही रन्स या ठिकाणी नक्कीच घेता आली नाहीये, परंतु दुसरा चेंडू आपण पाहतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र हर्षू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. हर्षदच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली फिल्डिंग. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न होते गॅप शॉट शोधण्याचा, कारण की सुमित आक्रमक फलंदाज आहे शिवराज्य वेऊर संघाचा आणि त्याच्याकडून मात्र आक्रमक खेळ जाईल यात काही शंका नाहीये. पुढचा चेंडू असेल तिसरा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पायावर आदळला जातोय. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जाईल. लेगबायच्या रूपाने ही रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या 1च्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या लागली जाते 6 धावा. चांगलं क्रिकेट मी म्हणेन साई गणेश सातपाडी संघाचं ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, नक्कीच चांगलं क्रिकेट दर्शवतायत. इथून पाहायला मिळेल शिवराज्य वेऊर सूरज स्ट्रायकिंग एंडवर आहे. प्रयत्न केले जातील मोठा फटका सजवण्यासाठी. फटका इथे मात्र सजवलाय, परंतु समोरच्या दिशेने फॉलर थ्रू मध्ये गोलंदाज या ठिकाणी नक्कीच आदित्य येताना आपल्याला पाहायला मिळाला. कुठलाही चान्स दिला गेला नाहीये. चेंडूला अडवलंय. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली जाईल 6 या आकड्यावर. चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. आदित्यची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ज्यातून आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 1 धाव खर्च केलाय. 3 चेंडू जे आहेत ते निर्धाव फेकण्याचा या ठिकाणी उपक्रम करताना पाहायला मिळतोय. परंतु इथून पाहिला तर गॅप शोधलाय जबरदस्त. अगदी प्रेषितच्या बाजूला चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावा. यस आई भवानी संघाच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी एक विनंती केली जाते. अगदी कॉमेंटरी बॉक्स आहे, या कॉमेंटरी बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण लगेच जमायचं आहे. इथून पाहिलं तर सूरज जबरदस्त इन्फॉर्म बॅट्समन आहे. 10 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत. महत्वाचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. हलक्या हाताने कट केल्या चेंडूला डिक्लेअर झोन कडे जातोय. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा लागल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एकोणीस चेंडू आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता. थोडस टीम मीटिंग या ठिकाणी अरेंज केले सातपाडी साई गणेश ए संघाने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चौकार जरूर सूरजने मारला, परंतु इथून सूरजला थांबवणं गरजेचं आहे. हाच लक्ष असेल सातपाडी संघाचं. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज जो एक चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे. आता मात्र इरादे पक्के केलेत त्यांनी की येणाऱ्या चेंडूवर आक्रमक करीन, कारण की येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत. एकंदरीत 19 धावा. 12 चेंडू 19 धावा हे मॅचचं समीकरण आहे. आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रेषितला आणलंय गोलंदाजी मार्कवर. युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना समीर भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान. इथे मात्र पाहिलं जाईल सुरेख क्षेत्ररक्षण. योगी याची ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त योगेश
आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि या क्षेत्ररक्षकच्या बलावर जर पाहिलं तर सूरज सारख्या एक मोठ्या फलंदाजाला नक्कीच तंबूचा आसरा दिलाय. इथून पाहायला मिळेल नवीन फलंदाज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राहुल आलाय. सुमित आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून जर पाहिलं तर आता लक्ष 30 धावांचं आहे. 11 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. आहा पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू तर फिरवला होता, हलकीसी जर पाहिलं तर टर्न पाहायला मिळाला आणि सरळ योगेशच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर विकेट आला परंतु दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू डिक्लेअर झोन कडे वळवलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतल्या जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. इथून जर पाहिलं तर 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 9 चेंडू आणि 18 धावा. नऊ चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. सुमित दुबे आक्रमक आहे परंतु या मॅच मध्ये आक्रमक व्हावं लागेल त्याला. फटका सुरेख. इथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळालं. धर्मेश आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना सुरेख क्षेत्ररक्षण झालंय धर्मेश कडून. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सातपाडी संघ जाणला जातोय चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर. अनेक सामने त्यांनी जिंकून दिले आहेत. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होईल सुमित. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, आक्रमण केलं होतं सुमित दुबेच्या माध्यमातून. आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रेषित सुमित. फटका सुरेख परंतु पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अडवलाय चेंडूला. इथे रन येणार नाहीये. 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत 18. शॉट प्लेत. इथे मात्र चकवा दिलाय भावेश पाटीलला आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र 14 धावा बनवायच्या आहेत. महत्वाची मुवमेंट शेवट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जिथे 2 संघ नक्कीच झुंजतायत आपल्या विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. एका बाजूला साई गणेश सातपाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवराज्य वेऊर संघ. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. यानंतर आपण सेकंड सेमी फायनल आणि त्यानंतर फायनलचा थरार याच मैदानावर पाहणार आहोत. तर थोडीशी घाई करायची आहे प्लीज. इथे मात्र हर्षल आलाय गोलंदाजी मार्कवर. योगेशला आणलंय. नक्कीच आपण पाहतोय योगेश आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला शिवराज्य दुसऱ्या बाजूला सातपाडी संघ. इथे पाहतोय आपण चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि तेच कारण बनलंय डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जाईल. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. आता मात्र समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. एका बाजूला सुमित दुसऱ्या बाजूला राहुल. 17 धावा स्कोर कार्डवर झालेत. एक गडी नक्कीच बाद झालाय परंतु आता पाहतोय योगेश आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे फटका सुरेख आहे. अगदी चेंडू प्रेषितच्या बाजूने चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे पार. येतो एक दर्जेदार चौकार. एफर्ट चांगली वापरली गेली सुमितच्या या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅक केला गेलाय. अटॅक चांगला होता. आता मात्र 4 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावा. अजूनही मॅचचा रिझल्ट आपण सांगू शकत नाही. ही मॅच जर पाहिली तर दोन्ही बाजूला झुकलेली आपल्याला पाहायला मिळते.
एक आणखीन मोठा फटका नक्की शिवराज्य वेऊर संघ इथे मात्र हा सामना ज्या पद्धतीने पाहिला तर आपल्या नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनलच्या अगदी तीनही या ठिकाणी सामन्यामध्ये आपण पाहतोय माऊली स्पोर्टच्या माध्यमातून जर्सी या ठिकाणी आपण पाहतोय मेहुल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय ही जर्सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। हो इथे मात्र आपण पाहतोय तर आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच एकंदरीत 21 धावा। इथून पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 9। 3 चेंडू आणि 9 धावा। इथे मात्र आपण पाहतोय योगेश चर्चा तर आहे योगेशच्या नावाची परंतु इथे आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय। एका बाजूला प्रेषित होता धर्मेश होता आणि दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहतोय अर्चू आणि या दोघांच्या गॅप मधून खेळलाय। चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी। चौकार आलाय। विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय सातपाडी संघाचा 3 गडी बाद झाले आहेत। आतापर्यंत वेऊर संघाचा जर पाहिलं तर एकच गडी बाद झालाय। इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे। 4 जरी काढतायत तरी सामना न विकेट गमावता इथे मात्र वेऊर संघ हा सामना जिंकू शकतोय। सुमित दुबे आक्रमक फलंदाज त्याच्याकडे पाहिलं जात आहे। आपल्या संघाचं अनेक जर पाहिलं तर वर्षापासून सेवा केली। आज जर पाहिले तर सेमीफायनलचा थरार आहे। या सेमीफायनलच्या थरारामध्ये आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत। 2 चेंडू 5 धावा। एका बाजूला योगेश दुसऱ्या बाजूला सुमित आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मात्र महत्वाचे 2 चेंडू असणार आहेत। कोणता संघ फायनल मध्ये दखल होईल हे देखील जाणणं गरजेचं आहे। चेंडू या ठिकाणी ऑन होतोय। आपण पाहतोय 2 चेंडू आणि 5 धावा। पटका तर सजवला आहे परंतु या ठिकाणी हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला अडवलंय। सुरेख क्षेत्ररक्षण। आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा। जर चौकार जरी मारतोय शिवराज्य वेऊर संघ तरीही हा सामना जिंकू शकतोय। इथून आपण पाहतोय अगदी आता मात्र शेवटची मुवमेंट। 1 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता। 4 जरी धावा जमवल्या तरी सामना जिंकू शकतोय तो म्हणजेच शिवराज्य वेऊर संघ। नक्कीच प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघासाठी। चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। अगदी जर पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे। चौकार मारला तर शिवराज्य वेऊर संघ हा सामना नक्कीच जिंकेल। अजूनही प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालाय की सामना नक्की कोण जिंकेल। परंतु मित्रांनो नक्कीच जो चांगली खेळ करेल तोच हा सामना जिंकू शकतोय। यासाठी चांगली खेळी करावी लागेल। एक चांगला चेंडू साई गणेश सातपाडी संघ विजयी होऊ शकतोय आणि एक चांगला फटका नक्कीच शिवराज्य वेऊर संघ हा सामना इथे मात्र आपल्या काब्यामध्ये आपल्या काबूत ठेवण्याचा प्रयत्न करेल। प्रयत्न असेल दोन्ही बाजूला 2 चान्स मिळत आहेत म्हणजे इथून पाहिलं तर नक्कीच विजय होईल तो क्रिकेटचा। बघूया कोणत्या संघाचा विजय होईल। 1 चेंडू आणि 4 धावा। अहो सुरेख चेंडू। चला मैदान लगेच खाली करायचं आहे। मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत।
मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला दिवेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या दिवेश लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सातपाटी संघ 2 अंपायर आपल्याला अवेलेबल करून द्या. बसंत प्लीज.